देशभरात कुठे शेतकरी आत्महत्या करतो, कुठे ट्रेन ॲक्सिडेंट्स होतात, कुठे एखादी बिल्डिंग पडते, तर कुठे मेट्रोचा ब्रिज कोसळतो, तर कुठे लाखो करोडो रुपयांचा घोटाळा होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण? लोक रस्त्यावर येऊ लागतात, प्रोटेस्ट करतात, पुतळे जाळतात. मग कॅन्डल मार्च काय आणि प्रोटेस्ट काय? अख्ख्या देशाभरात फक्त एकच वाक्य ऐकू येतं, ते म्हणजे वी वॉन्ट जस्टिस. बट काही दिवसांनी परत तेच सुरू होतं. सकाळी उठा, कामावर जा, घरी या, झालं गेलेलं विसरा आणि झोपून जा. पण त्या लोकांचं काय, ज्या लोकांनी जे गमावलं ते त्यांच्या जगण्याचं एकमात्र कारण होतं? ते लोक हे सगळं विसरून कसं काय झोपू शकतील? दिस मूवी इज अ रिमाइंडर, when justice fails, terror is born from pain. तर मदारी एक हॉन्टिंग गोष्ट आहे एका सिंगल फादरची, जो त्याच्या 7 वर्षाच्या मुलाला गमावतो आणि विक्टम होतो एका ब्रोकन सिस्टमचा. What follows is not a loud rage, but a cold and courageous rise against corruption. त्याचा रिव्हेंज एक कॅल्क्युलेटेड, फिअरलेस आणि डीपली अनसेटलिंग आहे. Not based on a true story, but inspired by real life infrastructure failure. Written by Shailaja Kejriwal, directed by Nishikant Kamath and played by the legend Irfan Khan. गोष्टीची सुरुवात होते एका किडनॅपिंग पासून. कोणाची किडनॅपिंग? तर होम मिनिस्टरच्या मुलाची किडनॅपिंग. होम मिनिस्टरच्या मुलाची किडनॅपिंग झाली आहे हे समजताच सरकारच्या पायाखालची जमीन सरकते. पॉलिटिकल प्रेशर, न्यूज चॅनल्स, अपोजिशन पार्टीच्या नजरेआड इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात होते. ह्या इन्व्हेस्टिगेशनची जबाबदारी कोणत्या मोठ्या एजन्सीजकडे न देता एका लोअर रँक पण स्मार्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला दिली जाते. आतापर्यंत किडनॅपरकडून कुठलंही रॅन्सम किंवा मागणीसाठी कॉल आलेला नाही. तर ही किडनॅपिंग का आणि कोणी केले असं ही किडनॅपिंग? ह्याच्या मागे कुठला पॉलिटिकल रायव्हल आहे का कुठला टेररिस्ट ग्रुप? हे काहीच समजत नाही. जसं इन्व्हेस्टिगेशन पुढे पुढे जाऊ लागतं आपल्याला कळतं ह्याच्या मागे कुठला पॉलिटिकल रायव्हली नाही आणि कुठला टेररिस्ट ग्रुपही नाही. ह्याच्या मागे आहे एक सामान्य माणूस, निर्मल कुमार, ज्याचा 7 वर्षाचा मुलगा त्याच्या जन्मानंतर त्याच्या आई सोडून गेल्यानंतर त्याच्या एकट्या बापाने त्याला सांभाळलं आणि आता तर तोच त्याचं अख्खं आयुष्य होता. त्याच्या पुढापाठी करण्यातच त्याचं अख्खं आयुष्य गुंतलं होतं. रोज शाळेत सोडायला जाणारा बाप त्या दिवशी अर्जंट कामामुळे त्याला सोडायला जाऊ शकला नाही. अरे 500 एक्स्ट्रा ले लेना यार, थोड़ा अर्जेंट है. 500 एक्स्ट्रा? हाँ, पिछली बार तो दिया नहीं था. अरे देता हूँ. फिर? अरे पापा चले जाओ, मैं स्कूल चला जाऊंगा. आणि तो मुलगा शाळेत जाताना मेट्रो ब्रिज कोलॅप्स होतो आणि त्या खाली येऊन चिरडून त्याचा मृत्यू होतो. सॉरी. तर 4-5 वर्षापूर्वी बांधलेला ब्रिज कसा काय पडतो आणि कोणाच्या नेग्लिजन्समुळे पडतो? कॉन्ट्रॅक्टरच्या, इंजिनिअरिंगच्या की पैसे खाणाऱ्या करप्ट सिस्टमच्या? पण अख्खं आयुष्य असलेल्या 7 वर्षाच्या मुलाला त्या बापाने गमावलेला असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला तो बाहेर पडतो. आपल्याला झालेल्या दुःखाची किंमत ह्यापैकी कोणालाही नाही आणि कधी होणारही नाही याची त्याला जाणीव होते. स्वतःच्या मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं हे तो पटवून देण्यासाठी होम मिनिस्टरच्या मुलालाच किडनॅप करतो. होम मिनिस्टर आणि बाकीचे करप्ट अधिकारी यांना तो स्वतःच्या पायाजवळ घेऊन येतो आणि नॅशनल टेलिव्हिजनवर संपूर्ण देशासमोर त्यांना त्यांच्या चुका मान्य करायला भाग पाडतो. What makes Nirmal Kumar's character truly unsettling is not his anger, but his moral clarities. Even when driven by anger and revenge, he never crosses his lines to become a monster. क्योंकि मैं डरा हुआ हूँ बच्चे. मैं गुस्से में हूँ. मेरे हाथों कुछ हो जाएगा बुरा. और बुरा क्या होता है हाल ही में जाना हूँ मैं. He could have easily killed the hostage child to settle the score with the system. पण तो तसं करत नाही आणि या उलट तो त्या मुलाला स्वतःच्या मुलासारखा ट्रीट करतो. ये नहीं उसको बोला दूसरा पानी लाने को मैंने. ये लो. मुंह जल रहा है मेरा.
त्याची काळजी घेतो आणि आजारी पडल्यावर त्याची ट्रीटमेंट सुद्धा करतो. नहीं नहीं तो एडमिट कर लो. ना घर ले जाओ, घर ले जाके एडमिट कर लो, एडमिट कर लो. मदारी हा एक फक्त रिव्हेंज ड्रामा नसून एक शार्प कॉमेंट्री आहे लॉ अँड ऑर्डरच्या ब्रोकन सिस्टमवर. हा चित्रपट गव्हर्नमेंट करप्शन, इन्स्टिट्यूशनल नेग्लिजन्स आणि मिसयूज ऑफ पॉवरला एक्सपोज करतो. ज्या विषयांवर बोलणे या देशात कॉन्ट्रोवर्शियल ठरते अशा विषयांवर आपले स्पष्ट मत मांडतो. तर मदारी हा चित्रपट शैलजा केजरीवाल यांच्या लिखाणाने, निशिकांत कामत यांच्या डिरेक्शननी, जिमी शेरगिल, उदय टिकेकर, तुषार दळवी आणि इरफान खान यांच्या कमाल परफॉर्मन्सनी भरलेला आहे. जर मदारी मूवीचा हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.